वडिलांना घरातून बाहेर काढतो. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा. अरे ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. हे बघा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. दादा, आई माझ्या अंगाला आज काटा येतो, माझ्या जीवनामध्ये बाप काय आहे, पंजाब महाराज मला बापाचं माया, बापाचं प्रेम मला माहिती नाही आहे. मी महिन्याचा असताना माझे वडील मला सोडून गेले, परंतु माझ्या आईने कधीही मला बापाची उणीव भासू दिली नाही दादा. म्हणून जीवनामध्ये जेवढा बाप गरजेचा आहे ना तेवढी आई गरजेची आहे दादा, आई गरजेची आहे. म्हणून महाराज आई वडिलांची सेवा करा. हे बघा, काही नाही हो, कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त हात जोडून एवढं सांगतो, आई वडिलांची सेवा करा दादा. पण आज अशी परिस्थिती झाली दादा, अहो ज्या आई वडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं, रक्ताचं पाणी हाडाची काढ होईपर्यंत ज्या आई वडिलांनी तुम्हाला आम्हाला सांभाळलं ना, 4 अक्षदा डोक्यावरती पडल्या की आपण त्याच आई वडिलांना घरातून लाथा मारून बाहेर काढतो. अहो एका आई वडिलांनी 4 मुलाला सांभाळलं, परंतु आज 4 मुलांच्या 4 घरामध्ये एका आईला आणि एका वडिलाला सांभाळलं जात नाही दादा. बरोबर आहे? नाही जात, नाही जात. म्हणून आज जर सर्वात जास्त जर वृद्ध आश्रमामध्ये संख्या कोणाची असते तर आपल्या हिंदूची आहे महाराज. तुम्हाला एखाद्या मुस्लिम व्यक्ती दिसला का वृद्धाश्रमामध्ये? एखादा मुस्लिम व्यक्ती रोडवरती दारू पिऊन पडलेला दिसला का? दिसला का? नाही महाराज. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो म्हणणाऱ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणणाऱ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यांचे आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये आहेत. आणि मला एवढं सांगायचंय, कुणाची आई जर वृद्धाश्रमामध्ये गेली असेल तर त्या मुलाकरता, त्या वृद्धाश्रमामध्ये आई वडील जाण्याकरता मुलगाच कारणीभूत आहे असं अजिबात नाही. त्या घरामध्ये कुणाची आलेली लेक देखील असू शकतो. माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो, हे बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या वहिनीने तुमच्या आईला फुलासारखं सांभाळावं, आजी 10 मिनिटं घेतो तुमचे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आईला तुमच्या आईला तुमच्या वहिनीनं फुलासारखं सांभाळावं, आम्हाला का वाटू नये आमच्या आईला तुम्ही सांभाळावं? बरोबर आहे? जर वाटत असेल की तुमच्या आईने तुमच्या वहिनीने तुमच्या आईला फुलासारखं सांभाळावं तर दादा, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यावर प्रेम करा, तुमची वहिनी तुमच्या आई वडिलांवरती करून, याच्यात काही शंका नाही, नारदाच्या गादीवर सांगतो. पण तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांना जर त्रास दिला ना, तुमच्या आई वडिलांना देखील त्रास होईल, याच्यात काही शंका नाही महाराज. म्हणून आई वडिलांची सेवा करा. अहो एका मुलाचे वडील वारले आणि वडील वारल्याच्या नंतर त्या मुलाने आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकलं. लक्ष देऊ नाही का? वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकलं आणि टाकल्याच्या नंतर 10-12 दिवसाला तो मुलगा भेटण्याकरता पुण्याहून यायचा. पण त्या आईची तब्येत फार बिघडल्या गेल्याच्या नंतर त्या वृद्धाश्रमामधून त्या बाळासाहेबांना फोन केला, बाळासाहेब तुमची आई म्हणजे फक्त 2 तासाची साथीदार आहे, लवकरात लवकर या आणि तुमच्या आईला घेऊन जा. फोन केल्याबरोबर तो मुलगा आला. महाराज, आई मी आलो. आला राजा? आई सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग. अरे राजा, तू सुखात राहा हीच माझी शेवटची इच्छा आहे. माय बापाला फेकून भाकर टाका महाराज, फेकून. परंतु मुलाचं वाईट व्हावं असं माय बापाला कधीच वाटत नाही, कधीच महाराज, कधीच नाही वाटणार. राजा, अरे राजा तू सुखात राहा हीच माझी शेवटची इच्छा आहे. नाही आई, तुझी शेवटची इच्छा म्हणून मी या वृद्धाश्रमाकरता काय करू सांग नाही. अरे माझी शेवटची इच्छा म्हणून तुला या वृद्धाश्रमाकरता द्यायचं ना, तर माझ्या नावानं 2-3 फॅन फिट कर राजा. मुलाने विचार केला, आई आजपर्यंत तुला फॅन नाही लागला आणि आता या शेवटच्या काळामध्ये तुला फॅन काय करायचा? अरे राजा, अरे माझं शरीर कष्टाचं असल्यामुळे मी कितीक रात्र या वृद्धाश्रमामध्ये बिना फॅनच्या काढल्या रे. पण ज्या वेळेस तू म्हातारा होशील, तुझे मुलं बाळ तुला या वृद्धाश्रमामध्ये आणून टाकतील ना, तू बिना फॅनचा नाही राहशील रे, नाही राहशील. हे अंतःकरण आईचं असतं दादा, आईचं. आई वडिलांची सेवा करा. काय अंतःकरण आईचं, काय आईचं काय काळीच असतं महाराज, नाही का? असेच आमच्या माऊली महाराजांनी मृदंग वादक एका जंगलामध्ये मृदंग वाजवत बसले आणि बसल्याच्या नंतर एका त्या मृदंगाचा आवाज कानावरती आल्याबरोबर एका शेळीचं पिलू, छोटस बकरू त्या मृदंगाचार्याच्या समोर जाऊन बसायचं. लक्ष देऊ नाही का? आईचं काय अंतःकरण असते सांगतो. त्या मृदंगाचा आवाज कानावरती आल्याबरोबर तो बकरू त्या मृदंगाचार्याच्या समोर जाऊन बसायचा
एके दिवशी त्या मृदंगाचार्याने त्या बकऱ्याला प्रश्न विचारला, अरे बाळा राजा, माझ्या मृदंगाचा आवाज कानावरती आल्याबरोबर तू माझ्या समोर येऊन बसतो, तुला माझ्या हातातील लय आवडते, गोडवा आवडते, एखादा चक्रधरा लगी काय आवडते? तो बकरू म्हणला, महाराज तुम्ही काय वाजवता येते ते मला काहीही कळत नाही, मग माझ्या मृदंगाचा आवाज आल्याबरोबर माझ्या समोर येऊन का बसतो? महाराज, त्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे. काय? त्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे, आणि तुम्ही त्या मृदंगावरती थाप टाकली की मला असं वाटतं जणू काही मला माझ्या आईने आवाज दिला. हे अंतःकरण आईचं असतं दादा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. हे बघा, जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची आहे ना, तेवढाच बाप दादा महत्वाचा आहे. अहो, एका जेवणाची तुमच्या आमच्या एका जेवणाची चिंता करणारी आई असते, पण आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करणारा बाप असतो, पण तो बाप तुम्हा आम्हाला कधीच दिसला नाही. बऱ्याच कविकारांनी आईवरतीच कविता काढल्या, आईवरती धडे काढले, आईवरती वाक्य रचना केली, परंतु कुठं बापाची कविता नाही, कुठेही बापाचा संवाद नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये जेवढी आई आहे ना, तेवढाच बाप देखील आहे महाराज. ऐका, कोण असतो बाप? अहो, आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून याजाने पैसे करतो तो बाप. स्वतःची बनेल फाटली पण कधीही नवी बनेल नाही घेतली, त्याच बनेलीला गाठ मारून ती बनेल घातली, तो असतो बाप. बाप. पण तुम्हा आम्हाला तो बाप नाही कळला दादा, नाही कळला. अहो, माझा मुलगा पास झाला, पेढे घेऊन अख्ख्या गावामध्ये दौंडी पेटवणारी आई, पण ते पेढे घेण्याकरता त्या बापाने किती शेतामध्ये काम केलं असेल, तो बाप आपल्याला नाही दिसत दादा. म्हणून जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची आहे ना, तेवढाच बाप देखील महत्वाचा आहे. म्हणून भावांनो, आई वडिलांची सेवा करा रे. मला माझ्या जीवनामध्ये बाप काय आहे मला काही माहिती नाही महाराज. बरेच जण विचारतात, अरे बापाची आठवण नाही येत का? बापाची मायाच नाही मिळाली, बापाचं प्रेम नाही मिळालं म्हणून नाही महाराज. परंतु माझ्या आईने कधीच वडिलाची आठवण नाही आणली महाराज. मी म्हणजे एकदम गरिबीतला मुलगा आहे बघा. मला माझी गरिबी सांगायची नाही का, मी माझं स्वतःच सांगण्याकरता नाही आलो बघा. परंतु मला 2 बहिणी आहेत आणि मी एक. आमच्या तिन्ही बहीण भावंडांचा सावळ माझ्या आईने एकटीने केला. दोन्ही बहिणीचे लग्न झाले आणि मी लहान असताना मला गुरुरी बाबांकडे आणून माझ्या आईने टाकलं आणि आज आम्ही या नारदाच्या गादीवरती उभा आहेत महाराज. त्यावेळेस जर माझ्या आईने विचार केला असता, जाऊ द्या, वडील नाही, कुणाचा आधार नाही, शेतामध्ये कामाला लावू किंवा एखाद्या दुकानावरती ठेवू, पण नाही ठेवलं महाराज. का? कारण आपल्या मुलाचा पुढे चालून संसार सुखाचा व्हावा, आपल्या मुलाचं देखील महाराष्ट्रामध्ये नाव व्हावं, म्हणून माझ्या आईने मला बाबांकडे आणून टाकलं. म्हणून महाराज, आई ती आईच असते दादा. म्हणून आई वडिलांची सेवा करा, मुलांना योग्य ते संस्कार लावा आणि व्यसनापासून दूर राहा, एवढंच मला सांगायचं आहे.